करी महारकी. कशी असायची महारकी म्हणजे काय? ते रात्रशा चक्कर टाकावं लाग गावात, काठी घुंगराचे घेऊन. हा. जहार बापू म्हणू म्हणू प्रत्येकाच्या दरवाज्यात काठी आदळी मोहा चुलतात. मग ते भाकरी देत त्याला. रातभर फिरायचं का? रातभर फिरायला एक दोन चक्कर टाकी रातभर फिरत नसत. आणि मग ते करावंच लागत होते कंपल्सरी? हा, ते येसकरकी म्हणून. मग ते बलवतं मिळ शेतातून, शेतातलं ज्वारी देत, तुरी ज्वारी रोज पैसा देत नसत. ते बलवतं म्हणत त्याला. बलवतं म्हणलं 4 आणे निंदायला. 4 आणे? 4 आणे. 4 आण्याचा चढत चढत रुपयावर गेला. तर ते आमच्या आईनं काय करावं, निंदाय जावा जुलमत मला आणि माझ्या भावाला पात घेवा बापूरावला मला नेवा रोज आला म्हणून. पात घेवा आम्ही शाळा करा आणि ते सुट्टी पळून गेल्या आणि जावा त्या वावरात. लाग मेलेलं ढोर वडायला भाकरी देत, खरकट देत, पैसा मिळत नस. आणि मग ते कापून खायचे का ढोर मेलेलं? हा, कापून टोपलं टोपलं आणीत. टोपलं टोपलं आणीत. त्याचे हिशे पाडायचे का? मग हिस्से घेत. 5-6 जणांचे हिस्से राहत त्या ढोरात. ते एक टोपलं येई आमच्या इथं, टोपलं भर मटण येई. ते वाटून घेत सगळे जण. बाया जात नसत, गडीत जात भाकरी आणायला. भाकरी कोण आणायला जायची? चुलता जाई पहाटे दररोज, या गलीला त्या गलीला एवढ्या टोपलं भर भाकरी येत. हो, पण भाकरी मागायची का? घरी बनवत नव्हते का बाहेर स्वयंपाक? लय दुष्ट काळी होती. दुष्ट काळी लय होती. ते हक्कानं भाकरी मागून आणा, ताज्या ताज्या निवडून आम्हाला लेकरायला देत, शिळ्या शिळ्या आपण कुटके उकडून खात. चुलता आणि ते येसकरकीच्या भाकरी. पहिला हुंडा नव्हता, नुसतं पोट झाकणे म्हणून मिळत नवरदेवाला चांदीचं कड आणि आरमूल पटका देत. आणि मग आळण, गुळाचं आळण, गव्हाच्या भाकरी. आळण आणि गव्हाच्या भाकरी, काही नव्हतं. भात राहत नाही तर सोजी करी. एवढी दुष्ट काळी होती तेव्हा त्या सालात. म्हणजे ते काळच होता. वाहन होते का? वराड यायला जायला वाहन असायचे का? कोठ्याले आले पायानं जाऊ, नाही तर बैलगाड्या काढीत एखादी. 1-2 बैलगाडीकडे, नाही तर पायानंच रात्र रात्र वराड जाई. आता बेलखेडला पायानं आलं होतं हातगावून वराड. एक बैलगाडी होती तिथं ते आख मोडलं वाटतच, नदीवर आख मोडलं गुरपळीच्या. लय दशा होती पहिली, लय दशा. खटलं लय होत. 1.5 पायरी दळण लागत. दळायची मला सवय नव्हती. माहेरी लाडकी मायबापाची. दळण्यासाठी मार मिळन, उपाशी मिळ. मग ते भाकरी जे मागून चुलत्यानं आणलेल्या लपू लपू खावावं आम्ही. माहेरा गेलं की घरी लय सासुरवास होता. आता काय सांग, पहिली जळून मेली बायको सासऱ्याची त्रासू. रानात गेली, चिपाडायचा घेतलं लावून जळून मेली. भायाची बायको जितीच सोडून दिली, दुसरी केलेली होय बाई सारजण. हे मै सवत का? चिपाडा फुकाय गेली आणि जळून मेली शेतातच. ते बाबासाहेबाची सभा होती, तिला नेलं नाही, धाडलं चिपाडायचं. मग तिने घेतलं फुकून. दुसरं बार केलं मला. तर ते आरमूल पटका कडे दिलं मला. दळण ठाऊक नव्हतं, शाळात होतो माहेरामध्ये शिक्षण. स्वयंपाक जमत नस, टोपलं भर करायचं तेव्हा असं पाहत नसतलं. मग मुलांना मग मी नंदातानी होती तेव्हा शिकवले. नंदाला किती वर्ष झाले असतील आता, तेव्हा निघलं प्रौढ शिक्षण. शिक्षण 7वी पर्यंत लग्नाच्या आधी माहेरच शिकलेली आम्ही. लग्न झाल्यावर का हे घरून लागलं प्रौढ शिक्षण बेलखड्यातून. 7व्या वर्गाची 22 मिळाली नाही त्या लोकायला. मग मला दिलं यायनं नाव, मी शिकवलं बायला. अंगणातच घरीच आपलं होते ना कोठे आणि हे चोपडे ते, त्याच्यात शिकवलं. प्रौढ शिक्षण कंबडे गाव म्हणून पाम्पलेट छापायला लावले होते माझ्या गणागोतानं बेलखडच्या लोकायला. पाम्पलेट छापले. लोखंडे होता तळणीचा कार्यकर्ता, त्याची सभा घेतली होती. आणि हरिहर सोनुले चुलत भाऊ होता, सक्का चुलत भाऊ.
त्यानं बाबासाहेबाबरोबर राहायचे का ते? हा, बाबासाहेब आणि ते दोघं एका टेजवर भाषण करीत. आम्ही लहान लहान होतो त्या काळात. हा. माय बाप गेले होते दीक्षा घ्यायला. गेले होते का? हा, नागपूरला दीक्षा घ्यायला. आम्हाला नेलं नव्हतं तेव्हा, नव्हतं जास्त प्रवास बाबा या एसट्याचा. हा, हा. बाबासाहेबांना गेले मात्र ते त्याचं वाहन होतं ना, आणि मग सकाळ चुलत भाऊ गेलेला होता हरिहरराव सोनुले. हा. तर त्याला नांदेडात भाषण करता करता गोळी घालूनच मारले, त्याचं टेजवरच मेला ते. मग तेव्हा जास्त खळबळ झाली, सगळीच खळबळ झाली. मग हे आम्ही ढोरं वळणार नाही, मेलेलं मांस खाणार नाही, प्रतिज्ञा घेणं चालू झाल्या. आम्ही यसकरकी करणार नाही, आम्ही तुमची चाकरी कोणतीच करणार नाही. मग त्यानं वाळ टाकलं, आम्हाला मजुरीला दिलं नाही, मजुऱ्या दिल्या नाही. तर त्यानं हा, मग निंदाय नेलं नाही. सालावर जे माणसं होते गडी त्याला बसवलं. हाल हाल झाले खाण्यापिण्याचे. हं? मग हाल झाले तर मेलेलं मांस खाऊन जीवन जगलेले आहेत हे महार लोक त्या काळात. आमच्या काळात मेलेलं मांस टोपलं भर शिजवायचं आणि खायचे मीठ लावून, चटणी मीठ लावून. त्याच्या संग भाकरी नसत. हं? मजुरी जर मिळाली तर कसं तरी आपलं आणाव पसा खोस गावगाव जाऊन. गावात एवढा वाळ टाकला होता मारायला. मग काम वाया टाकलं तर काय किराणा, दळण, पाणी हे काहीच देत काहीच नव्हतं? गावात दिलं नाही आम्हाला. किती? लेकीचं दळण बंद होतं. रानानं रोजानं जर गेलं तर वावरातून वापस करा. ढोरे केलं नाही, लय अपेष्टा केली. मजुरी बंदच केल्या मजुऱ्या. आणि मग या कार्यकर्त्यानं मोर्चे काढले. हा. असं का आम्हाला? आम्ही मेलेलं ढोर ओढना झालो, यसकरकी करीना, भाकरी मागिना म्हणून आम्हाला ह्या असे दशा का करायले? मग हरिहरराव सोनुल्यानं ते हे काढलं, मोर्चे काढले, गाव मोर्चे काढले, भाषण केले. हं? मग त्याला हे केलं, हातकडे आल्या होत्या ते जे 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 त्रास देत त्याला. हं? तुम्हाला करा येत नाही का? मांजर जर मेलं तर नवरा घरी नसला तर बायाला जायला लागत ते मांजर वढून टाकायचं. ते आमच्या चुलतीनं जावं. पण कोणाच्या घरी? मराठ्याच्या इथं. मराठ्यानंच लय त्रास दिला, दुसरं कोणच नाही. गावगाव कामाला जावं, त्या गावात जाऊन त्याने सांगलं की याला मजुरी देऊ नका, कवा कवा तिथून वापस येवा, मजुरी मिळत नसेल. लय हाल अपेष्टा. मग आपले चांगले कार्यकर्ते राहिले उभे. हा. मग त्यानं मोर्चे काढले, हक्काचे आम्हाला काम पाहिजेतात. मग ते दिले, मग काम दिले. मात्र गाव गाव सभा, ते सभेवाल्याला लोक आले तर भाकरी नसत, अर्धे कोर घर परत गोळा करा आपल्या आपल्या बुधाच्याच घरी. महाराच्या तेव्हा महार होते, बुद्ध नव्हता नावाला. तळणीचा जलामध्ये घातलं. हम्म. आमचे माणसं भाऊ चुलते जलामध्ये भगून आले, त्यानं जिंकलं. तेव्हा कुठं बाबासाहेबांना त्यानंच मोर्चे काढायला लावले आम्हाला, त्याच्या कार्यकर्त्यानं. तेव्हा कुठं मजूर ते त्रास त्या काळात दिला. तुम्ही आमचे ढोरं वळीना झाले, हा. झाडझूड करा येईना झाले, अंगण झाडायला लागत, शेण काढायला लागत नुसत्या भाकरीवर. हा. म्हणून ते येऊ दिलं नाही आम्हाला, काही मजुऱ्या दिल्या नाहीत. आणि मग त्रास देत राहिले. दुकानावर जाऊ देणार, चपल्या तर कशात जमत नसते तो काकत घालावाशे. दुकानावर गेलो तर ए पोरी म्हणला इकडे ये. गेलो ते काकत का आहे, भाकर पाव दे म्हणलं, तर चपल्या निघल्या. लपून नेवा चपल्या, तुम्हाला चपल्या काय करायच्या तर म्हणला धेड्यायला, धेडे म्हणित बाबा आम्हाला. हा. धेड्यायला काय करायचे, काटेला हात त्या वावरात. मग जाऊ नको कामाला, काय खाऊ बा कामाला, आम्हाला कोण घरी ठेवते सासूर वासनीला. तुला लेकरं किती आहेत म्हणला, बाहेरले किती पैदा केलेस आणि घरशे किती पैदा केलेस म्हणल्या, तू जरा अगाऊ दिसतोस म्हणला, सोबत नाही झेडाची होस म्हणून. मग? आता काही का म्हणा ना, मी सुनंदा होती न प्रकाश होता ताना. म्हणलं बापा घरचं एक केलं आणि एक बाहेरचं केलंय. त्यानं टाळ्या बाजूला म्हणला, तू कशी काय महाराच्या पोटी आलीस असं काऊन म्हणायला ग माय. म्हणलं हे मला सोनार मनात. हा. तुला शिक्षण आहे का? हो. कोणा शिकवलं? म्हणलं माझ्या बापानं. बाप शिकलेला आहे, कचेरीत काम करते. भाऊ हाय म्हणल्या, तू
बुद्धा सोनवरानं बाई मी अशी दमकुंडी केलती की हे शब्द दुसऱ्याला विचारला असतं तर किती लागत होत. घरचे किती केले असेल, बाहेरले किती केले तुला लेकर हातात. बाहेरला एक आहे म्हणजे घरचं एक आहे. पोरग घरचं पोरगी बाहेरली. ढोर वळीना झाले, आम्हाला करायला लागले. तुम्ही का म्हणून करा ना, तुम्ही ते कार्यकर्ते आता त्याच्याच घरी जाऊन जगा. आणि कार्यकर्ते नांदेडहून, दिल्लीहून, औरंगाबादहून लय दूर दूरून येतो कार्यकर्ते. ते लोक आले तर घर परत भाकरी मागाव आमच्या चुलत्यानं भावानं, आणि 5-5 पैसे गोळा करून चून आणून बेसन करून त्या कार्यकर्त्याची भरती करा. तर वाटायला अडवाव त्याला येऊ देऊ न, वाटा अडवाव भाषण का मारीत बापा. दगड म्हणजे वाळूचे टोपले का खल्या घेत आणि असे अंगावर फेकीत. कोणाच्या किती जणांच्या तर डोळ्यात गेले. तर लय लय हाल केले. ते हरिहर सोनुले होता म्हणून ह्या माहेरातल्या बुधवाड्यात जगला, नाही तर मरायची वेळ आली होती लेकर बाळ घेऊन. बाळातनीने सुद्धा पाला शिजवून खाल्लाय. बाळातनी बाळानं भाकरीच कशाचा नसेल. पाला? हे करट कुसंब्याची भाजी म्हणत बापा. आणि पाटा जे पेरीत ना, पाट्याच्या चवळीच्या भाज्या टोपलं टोपलं आणून शिजवून मीठ लावून खात. भाकरी नसत त्याला, देतच नसत जेवारी. मजुरी लागत नसत, काम करायला मजुरी देत नसत. 1-2 कशीच मजुरी दिली नाही. बरं सोनं चांदी मोडा याला हातगावला जाऊ देत नसत. वाटा आडवीत, इज्जती लुटीत, इज्जती लुटत. चळभीत बाया जाया यायला मारामारी करीत, गड्याला मारीत. मग काम करा आमचे, काम करा नाही तर आम्ही असे वागतो. तेव्हा मग गावचे ते कार्यकर्ते येऊन त्याने ते न्याय केला. लोक माग लागते. तर ते लय लय अवकाळा अपेक्षा होती. मग तेव्हा लुगडे साड्या कपडे नवे नवे भेटायचे का? ते कपडे तर कसेच भारीचे घेऊ देत नसे. तो 2-3 ठिगळ्या नव्या लुगड्याला जोडावं लागत आमच्या सासायला, आमच्या माईला. आम्ही लहान लहान होतो, आम्हाला कसे ठिगळा मिगळाचे झगे फडके करीत हाताने शिवीत. मै आई टेलरीन असल्यावानी होती. आणि तिचाच वंसा मी घेतला, वसा मिशन कामाचा, शिलाई कामाचा. तर ते आई जुने सुडके जोडून फडका करी झांपर, ते घालून शाळेत जावं आम्ही. नवे काऊन नाही घालायचे? नवे घालू देत नसत. वाळ टाकीत आम्हाला नवे घातले की. कसेच मजुरीला लावित नसत. तुम्हाला काय कमी आहे म्हणे. सोनं नाणं होतं का? त्याच्या मनात भरली कोण्या घरची बाई की तिची इज्जत लुटीत. मग हे बायाला जाऊ देत नसत कामाला. चांगले कळते लोक. आणि जे पोटावर उघडे हात ते जाऊ देत बाबा. बेइज्जती जगलेत लोक बुद्धाचे महाराजचे. लय हाल केले तर महाराजचे त्यानं. त्या हरिहरराव सोनुले पैदा झाला तसं जे सुधारलंय, सगळं सुधारलेलं आहे. त्यानं त्याच्या लेकानं आता मारवाड्याची बायको केली. मया स्वतः भाषानं भावाच्या पोरानं मारवाड्याचीच केली, आंतरजातीय व्हावं सगळे. तेव्हा कुठं आलं लग्नात नुसतं खरकटच गोळा करून आणून खावा. ते आता कुठं त्याला बरं दिसायलं. मी तर सांगवलं, मला पाम्पलेट छापून बेलखडा दिलेला आहे, घंबडे लोक हात म्हणून त्या माझ्या भावानं. तर तसे होते बेलखडामध्ये लोक. वाटणं चाललं तर मला स्वतः पुसलं होतं. पात्रवाळ्या कुठलच्या गोळा करायचे खरकटे? ते पात्र गोळा करत त्याच्यावर ते उर ते गोळा करून उपरणीच गठोडे बांधून आणा. माझ्या चुलत्यानं बाप जात नसे त्याला येसकरकी नव्हती. आणि ते येसकरकी वाटून मिळ बाबा बुधवाड्यात. 8 हिस्से त्या ढोर मेल्या त्यात 8 हिस्से येसकरकीचे 8 हिस्से. लग्नामध्ये जर कार्यकर्ते गेले ना हे आपले, तर ते हिस्साप्रमाण घ्यायचं. ते पात्रवाळ्या तू 2 पंक्ती उचलल्यास आता मला उचलू देते. खरकट्यासाठी एवढं जगले जीवन मीच हे बुद्ध महार. ते एवढे जे उपकार केले ते बाबासाहेबांनी केले. तर त्याचे का कमी हाल केले का हो रमाबाईचे सगळ्याचेच बाबा. त्याचे बंब हाल केले. मात्र हे यातून आम्ही निघलो या त्रासातून. झाल्यावर मग पाटल्याच्या इथं साळी कुटाय झाले. तिथं होता इथं दादा सालानं टोपलं भर साळी काढल्या. म्हणजे बापाने काही साळी कुठल्या ना मी कुठल्या.
हे अशा हाताला फोडा आले कुठल्या कुठल्या आणि पाखड म्हणली पाखडले बारीक कोंड निघते ते ने म्हणली न्याच्यात एवढी एवढी ज्वारी टाकून दिली हे दळून म्हणली तेव्हा दळलं घरी आणून भाकरी साळीच्या कोंडा हं, बारीक आणि एवढी एवढी ज्वारी तिनं दिली साळे कुठल्या म्हणून ते कोंडा आणि ते ज्वारी दळीन भाकरी केल्या मी म्हणलं मला गोड लागतील का भाकरी त्या पाटलनीला अगं म्हणली मीठ टाकतात मिठानं गोड लागतात बाबा एक एक भाकर खाल्ली पोरीने खाल्ली मी खाल्ली सगळ्यानेच खाल्ल्या गोड लागली रात्रभर ढाळले सगळे ते जिरला नाही कोंडा साळीचा हा हं. ते कळाले मग भावाला त्यानं येऊन घेऊन गेला बाप लय होता करारी लय कसंच नांदू देत नाही म्हणे कोणत्याही कामाला धडायले म्हणे मारून टाकता का आता लेकरू 2 लेकरं घेऊन 2-3 वर्ष माहेरी बापानं बाळ गेलं मात्र ते अति त्रास म्हणून काम म्हणलं तर लयच होतं हं. 2-4 गडी 5 नंदाचे लेकरं बाळ नंदा गरिबी नव्हती वावर होतं मात्र कष्ट लय होते आणि खाण्याचा त्रास का न होता दळणच होत नसत चक्कीवर येऊ देत नसत पाटलाची चक्की होती चक्कीवर येऊ देत नसत का? येऊ देत नसत महाराज दळून देत नसत मांगाला चंभाराला त्याला येऊ देत फक्त येसकर की महाराला होती हं. त्याला येसकर की मग त्याने घेतल्या नाही याने सोडल्या त्याने घेतल्या महाराची गायवर चंभारायला त्याला घेतले इळ 60 चंभार कातडे खिस्ते म्हणित आणि त्याचा इटाळ नाही ना आमचा कसा इटाळ मग आपले कार्यकर्ते त्याला भांडले हे सगळे उपकार बाबासाहेबांच्या शिक्षणाचे म्हणलं तर ज्योतिराव फुले सावित्रीबाईचे त्याच्याने शिक्षण आलं नाही तर महाराजचं लेकरू कुठं आलं शाळेमध्ये नव्हतं त्या खिशाईत गोळा करावं झग्याच्या भाकरीचे कुटके मिनमया भावानं लय गरिबी होत्या होतं काम नव्हते असे ते काय त्रास होता का